महाराष्ट्र राज्य समिती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार शंकरांना धोंडगे आपल्यासोबत आहेत. काय सांगाल अण्णा, आपण जर बघितलं तर आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर आल्यात, काय पक्षाची भूमिका असणार आहे? आमची उद्या 14 तारखेला एक राज्याच्या कार्यकारिणीची बैठक आहे. तर राजकीय पक्ष म्हणल्यानंतर निवडणुका लढवणे हा धर्मच असतो आणि या बैठकीमध्ये जवळपास राज्याच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीचा आढावा होईल आणि आता जे काही होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत या निवडणुकीच्या बाबतीत आपली काय भूमिका आहे. कारण पक्षाला 1च वर्ष झालेलं आहे. त्याच्यानंतर काही जिल्ह्यामध्ये संघटनात्मक बांधणीचंही काम शिल्लक आहे. पण अशा परिस्थितीमध्ये जे काही 10-12 जिल्ह्याचे संघटनात्मक बांधणी झाली तिथली राजकीय परिस्थिती घेऊन आढावा घेऊन निवडणुकीच्या बाबतीत काय भूमिका घ्यावी हे उद्याच्या कार्यकारिणीमध्ये आमचं ठरेल. आणि विशेषतः यावेळी तिथल्या समविचारी पक्षासोबत आघाडी करून म्हणा किंवा तिथली राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन त्या जिल्ह्याची आघाडी करण्याचे किंवा मैत्री करण्याचे अधिकार सहसा जिल्हा अध्यक्षाला द्यावं असाही एक आमच्या मतप्रवाह आहे आमच्यामध्ये. पण एक आहे की आघाड्या युत्या साधारण जिल्हा परिषद किंवा लोकल बॉडीच्या निवडणुका असतात. ह्या लोकसभा विधानसभेला थोड्याफार यशस्वी होतात किंवा परिणामकारक होतात. पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आघाड्या युत्या तितक्याशा परिणामकारक होत नाहीत. त्यामुळे तिथली स्थानिक परिस्थिती, राजकीय परिस्थितीचा हिशोब घेऊनच निवडणुकीत उतरावं अशी भूमिका काही जणांची आमची आहे आणि ते उद्या आमचं 14 तारखेला ठरेल. अण्णा, आपण जे आहे ते BRSमध्ये सक्रिय काम केलं, पक्ष वाढवला होता, मात्र विधानसभेला ज्या पद्धतीनं त्यांनी निवडणुका लढायला नकार दिला त्यानंतर आपण MRS काढला. आता पक्षाची ताकद काय महाराष्ट्रात, नांदेडमध्ये? पक्षाची ताकद म्हणून आहे की BRSचं काम चांगलं झालं होतं. पण आता योगायोग महाराष्ट्राचं बॅड लक ते हारले आणि त्यांनी थोडं उशिरा क्लॅरिटी दिली की बा आता आणि ते शक्यही नव्हतं त्यांना. पण त्यावेळी जे काही हजारो विशेषतः ग्रामीण भागातले किंवा राजकीय क्षेत्रातले छोटे मोठे कार्यकर्ते या विचारधारेला जुटले होते. म्हणजे अबकी बार किसान सरकार आणि त्यांनी केलेल्या तिथल्या विकास कामाला प्रभावित होऊन ते सगळे गोळा झाले होते. आता त्यांनी नकार दिल्यानंतर हे सगळा गोळा झालेला माहोल कुठं जायचा? बऱ्याच जणांचं मत पडलं की अण्णा आता कुठं नेता, कुणाचा झेंडा धराव, कुठं मानपान मिळेल आपल्याला. बरं, जे राजकीय ज्यांची न्यूसन्स होती किंवा ज्यांची ताकद त्या क्षेत्रामध्ये 50-50 हजार मताची होती ते जिथून आले होते तिथे सेट झाले. पण छोट्या मोठ्या कार्यकर्त्याचा, हजारो कार्यकर्त्याचा प्रवाह होता. आता त्यांना कुठं जावं म्हणून काही जणांनी प्रस्ताव मांडला, बा आपलाच या विचारधारेवर एक पक्षाची स्थापना करा, मग पुढे बघू काय करायचे ते आपण. म्हणून त्या धर्तीवर तो पक्ष स्थापन केला आहे. तसं म्हणलं तर लाखो कार्यकर्ते सदस्य झालेले आहेत. पण तसं आजपर्यंत मध्ये 5-6 महिने थोडं हे 2-4 महिने पूर परिस्थिती वगैरे काही फार दौरे करता आले नाहीत. पण 10-12 जिल्ह्यामध्ये आहे संघटनात्मक, म्हणजे तालुका बॉडीपर्यंत बांधणी आहे. आणि गेल्या काही दिवसांपासून मुंबई जात आहे, दिल्ली जात आहे, काही पक्षांतराचा विचार आहे का पक्ष विलीन करण्याचा विचार आहे? नाही, असा काही विचार नाही. आता दिल्ली मुंबई हमेशाच जातो ना, कुठल्या ना कुठल्या कामाने, आमच्या वैयक्तिक असतील किंवा दुसऱ्याही काही कामाने मी दिल्ली मुंबईला जातो. पण दिल्ली मुंबईला गेल्यावर म्हणून काही विचार आहे का? बरं, बाकीचेही सगळे भेटतात. आता परवा काही आमच्या काँग्रेसच्याही नेत्यांचा प्रस्ताव होता की बाबा या आता हे पक्ष तुम्हाला, कारण आताच्या भाजपच्या सरकारांनी जी काही राज्यातली सामाजिक स्थिती बिघडून टाकलेली आहे. कारण यापूर्वी जातीमधल्या ज्या काही संघर्ष रेषा होत्या त्या अंधुक होत्या. किमान विकासावर किंवा अर्थकारणावर बोलल्या जायचं. पण आता अर्थकारणावर आणि विकासावर काम करणाऱ्या पक्षाची किंवा संघटनेची या अलीकडच्या काळामध्ये मोठी पिछेहाट होताना दिसत आहे. सगळीकडे जातीचा, धर्माचा बोलबाला होत आहे. आणि अशा काळामध्ये तुम्हाला एवढ्या मोठ्या राज्यात या सगळ्या प्रस्थापिताच्या समोर पक्ष उभा करणं तितकं सोपं आहे काय? ठीक आहे, तुम्हाला मानणारा माणूस महाराष्ट्रभर हा, कारण 30-40 वर्ष शेतकरी संघटनेपासून तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करता हे आम्हाला मान्य आहे. पण आज राजकीयदृष्ट्या लक्षवेधी ज्याला म्हणू,
पक्ष उभा करणं कठीण आहे असे अनेक मित्र मला सांगतात. आम्ही म्हणतो बा ठीक आहे, आमची जी काही कार्यकारिणीमध्ये आमच्याही कार्यकारिणीत 2 मतप्रवाह आहेत, त्या बाबतीत नाहीत, पण मी काही मुंबई दिल्ली त्या कामासाठी जातो असं काही नाही. आणि आपण आता म्हणा की काँग्रेसने प्रस्ताव दिला होता की तिकडे या म्हणून. जर पक्षप्रवेशाचा विचार झाला तर कोणता पक्ष सोयीचा असेल? नाही, असं पक्ष सोयीचा, यापूर्वी आमची जी काही आयुष्यभरातली जी काही जडणघडण आहे किंवा जी काही विचारात काम करण्याची पद्धत आहे, आम्ही आर्थिक चळवळीत काम केलेले माणसं, शेतकरी तितका एक किंवा शेतकऱ्याचं अर्थकारण, समाजाचं अर्थकारण, ग्रामीण भागाचं अर्थकारण समृद्ध झालं पाहिजे, या विचाराभोवती आम्ही आयुष्यभर संघटनेत असेल किंवा राष्ट्रवादी या विचारधारेवरच काम केलेली मंडळी. पण आता काही जरी झालं तरी राजकारणात 2 मतप्रवाह आहेत, त्याला आपण माना न माना पण सेक्युलर एक प्रवाह आहे, आणि ज्याला जात धर्माला तीव्रता हवा देणारा किंवा ज्याला नॉन सेक्युलर म्हणतो किंवा निधार्मिक आणि धार्मिक अशा पद्धतीचे दोन विचारप्रवाह आहेतच. पण आयुष्यभर आम्ही निधार्मिक, ज्याला आपण सेक्युलर म्हणतो, या प्रवाहाशी संबंधित काम केलेली आमची सगळी राज्यभरातली टीम आहे. त्यामुळे कधी काळी असा विचार झालाच तर त्या प्रवाहासोबत आघाडी करणे म्हणा, त्यांच्यासोबत मैत्री करणे म्हणा किंवा त्यांच्यासोबत काम करणे म्हणा, इतपत होऊ शकतो. निश्चित आपण बघतोय हे होते महाराष्ट्र राज्य समितीचे संस्थापक अध्यक्ष, ज्यांनी आपले संवाद साधला आहे. 14 तारखेला छत्रपती संभाजीनगर येथे बैठक पार पडणार आहे, राज्यस्तरीय बैठक असणार आहे, त्यात कार्यकर्त्याचं मतं जाणून घेतले जाणार आहे. आणि पक्षांतराचा विचार झाला तर सेक्युलर पक्षासोबत जाण्याचे संकेतसुद्धा माजी आमदार शंकरांना धोणगेने दिलेत. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.